नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. ठरलं तर मग यातील काही दमदार कलाकार आज आपल्या सोबत आहेत. चला तर आज त्यांच्याशी गप्पा मारूयात. ठीक आहे. अरे असं दमदारच होतं तुम्ही दिसायला. दिसायला अभिनयाचा अच्छा जाऊ दे. अरे कौतुक केलं मी तुमचं. बोल बोल. विश 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 विश. उलटा आदराचा. अच्छा आता ती विश माग आणि हे कर, फुक मार. आता विश तरी मागितली नक्की. चालू करूया आपण. या वर्षी लग्न होईलच. बरं चाललंय त्याचं. तू सुखी आहेस का दुखी आहेस? सांग. विदाऊट लग्न तो सुखी आहे. अरे नाही तर दुःखी आहे. अच्छा जाऊ दे. तुला जास्त माहिती असेल कारण त्याला जास्त माहिती असतं. तुम्हीच लोक एकत्र असतात ना. आमचं लग्न झालं आम्ही किती सुखी आहोत बाकी. थोडं कॉन्फिडन्स कमी पडतो. कॉन्फिडन्स कमी पडतो. त्या फिक्स स्माइल जरा थोड्याशा अजून मोठ्या करा. मला माहितीये बायका बघणार ते तरी. बरं ठरलं तर मग मध्ये आता काही ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत असं मला कळलं, पण ते नक्की काय असणार आहेत हे मला सांगाल तुम्ही? मला आवडलं. सगळं माहित असून सुद्धा तू प्रश्न विचारते. येणार आहेत असं बोलले मी, पण एक्झॅक्टली काय असणार आहे ट्विस्ट अँड टर्न? बऱ्याच गोष्टी आहेत. जसे? पुढे तुम्ही बघणार आहात की या घरामध्ये जी एक विलन होती तिला आम्ही झाडावर बसवलंय आता. सो तिथून मी बघते आमचं घरात आम्ही काय काय करतो ते. आणि बाई बाद नक्की नक्की. हो बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच ट्विस्ट अँड टर्न्स आहेत जे आता येणार आहेत. आणि एक गोष्ट जिची प्रेक्षक वाट बघत होते बऱ्याच वर्षांपासून ते लवकरच त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना बघायला मिळणार. ओके. आणि अजून काही जसं आणि की या पूर्ण जे काही ट्विस्ट अँड टर्न्स आहे त्याच्याशी हे दोघे रिलेटेड आहेत. ओके. जसं की चैतन्यला रडू कोसळणार आहे. बापरे. या सगळ्या ट्विस्ट अँड टर्न्स नंतर मी लग्न करणार आहे. सगळं सोडून निघून जाणार आहे, संन्यास घेणार आहे दुःखात. आणि तू? एकदम आनंदात जगणार आहे. मला इतकी मजा येणार आहे. वा, लाईफ सॉर्टेड होणार आहे सगळं. बेसिकली आमचं सार्केझम कळतोय तुम्हाला. सगळं त्या लोकांनी आधीच हे केलंय. बरं, सायलीने प्रियाचा पर्दाफाश करणार आहे असं माझ्या कानावर आलं, बरोबर? सो हा डिसिजन इमोशनली कितपत बोलू शकतो आपण की कठीण होता? इमोशनली खरंच खूप कठीण होता. हा, शालीसाठी पण आणि सगळ्यांसाठी पण. जेव्हा आम्ही शोध मोहीम सुरू केली, कारण प्रिया तोपर्यंत सुभेदार फॅमिलीचा एक भाग, बरोबर. माझ्या लहान भावाची बायको. तिच्याबद्दल सगळं सत्य सगळ्यांना सांगणं आणि मग घरचे काय डिसिजन घेतील. मोस्टली तर आम्हाला अधिक सीन आम्ही केला होता की जेव्हा आमचं बोलणं झालं होतं अश्विनच्या बाबतीत, की जेव्हा प्रियाचं एक हे कळेल तेव्हा अश्विनची काय अवस्था. बरोबर. सो भावासाठी जो एक सॉफ्ट कॉर्नर जो आहे त्याबद्दल खूप काही आम्ही विचार केला होता. पण शेवटी जी गोष्ट वाईट आहे आणि जी आपल्या घराला पोखरतीये ती काढायलाच. बरोबर. आता जसं तू बोल, येस खूप रडारड होणार आहे, पण तुम्ही सगळे खूप हसणार आहात. तुम्हाला फार भारी वाटणार आहे, मजा येणार आहे. तुम्ही एन्जॉय करणार आहात. तुम्हाला असं होईल की येस, हेच तर पाहिजे होतं. म्हणजे मला असं वाटतं त्या दिवशी लोक गोडधोड करतील का घरी माहिती. हो, आईस्क्रीम खातील. आईस्क्रीम स्वातंत्र्य खाते. दिवस असणार आहे असं आमचं इथे सगळ्यांचं. एक माणूस कॅमेराच्या मागे आईस्क्रीम खातोय, आम्हाला दाखवतो मी. तुम्हाला पण देऊया आपण नंतर, आपण खाऊया नंतर. शिवी, तुला विचारेन की प्रियाच्या डाऊनफॉल बद्दल तुझं काय मत आहे? माझं मत येस. आलिया भोगासी असावी सादर असं आहे माझं. पण तुला असं वाटतं का ती खरंच बदलू शकते का? शक्यच नाही की आता नाही. आता माझे डोळे उघडलेत पूर्ण. प्रेक्षकांना जसं अपेक्षित होतं की माझे डोळे उघडणं फार गरजेचं आहे. ते आता उघडलेत माझ्या भावाने आणि माझ्या वहिनीने. मला त्रास झालाय त्याचा, होतोय, बट स्टील हे सत्य आहे ते मला फेस करावं लागणार आहे. आणि आत्ताच एक आहे ना, कशी घटना घडली होती की अगदीच 2.5-3 वर्षाची चिमुरडी, तिच्यावरती ऑलमोस्ट 65 इयर्सच्या त्या माणसाने रेप केला होता. तर त्यावरती तुम्हाला काय वाटतं तिघांना की काय प्रतिक्रिया केल्या पाहिजेत किंवा काय चेंजेस केले पाहिजेत एक लॉ मध्ये, किंवा त्याच्यावरती काय ऍक्शन घेतल्या पाहिजेत? लॉ मध्ये तुम्ही बऱ्याच चेंजेस करू शकता. येस. बऱ्याच गोष्टी आणू शकता.
बऱ्याच पोस्ट सुद्धा वाचले की डायरेक्ट मारून टाका, फाशी द्या त्यांना, किंवा आउट ऑफ इंडिया ज्या ज्या शिक्षा असतात त्या इथे लागू करा. बरोबर. त्या तुम्ही कराच. जसं की मी त्या एखाद- लॉ मध्ये जाणार नाही फार, पण मी एकच म्हणेन की सगळ्यात जास्त गरज आहे माणसाची वृत्ती बदलण्याची, बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची. तर आपण का असं विचार करतो, आणि हे खूप चुकीचं आहे, जे काही घडतं ते अत्यंत चुकीचं आहे. म्हटलं प्रत्येक माणूस जो असं वागतोय त्याला शिक्षा ऑफकोर्स व्हायला हवी, आणि अशी काही शिक्षा की ती सगळ्यांना दिसेल आणि सगळ्यांना कळेल, बस तुम्ही असं केलं तर तुमच्यासोबतही असंच होईल. बऱ्याच गोष्टी आहेत यामध्ये. स्वतःचा विचार करा, समोरची व्यक्ती ती तुमचीच आहे, तुमच्या फॅमिलीची आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये असणाऱ्या एका व्यक्तीसोबत असं घडलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं, बरोबर. याचा जर प्रत्येकाने विचार केला तर अशा घटना माझ्या मते तर जरा कमी होतील. बरोबर. तुझं काय मत आहे चैतन्य यावर? मला असं वाटतं खरं तर सगळ्यात पहिल्यांदा ही काहीतरी विकृती आहे. बरोबर. आणि मला म्हणजे फक्त लिहून वाचून एज्युकेशन घेऊन साक्षर होणं एवढाच नाही, तर सगळ्या समाजाला सुशिक्षित करणं हा सगळ्यात आधी तो असायला हवा. सगळ्यांपर्यंत हे कळायला हवं की हे किती प्रकारचं अख्ख्या समाजासाठीच किती धोकादायक आहे, की घाणेरडा अशा प्रकारचं काहीतरी घडवणं आहे. आणि जितके जास्त लोकांपर्यंत याचा अवेअरनेस पोहोचेल त्या काहीतरी Changes होतील. निदान रिस्पेक्ट आपण जो भीती ती वाटत नाही या गोष्टीची लोकांना, तर कसं म्हणजे मला वाटतं किळसवाण आहे ते काही. तुझं काय मत आहे? मला वाईट गोष्टीचं वाटतं की काहीतरी ठाकच नाही राहिला रे कोणाला. अजिबात. तर परिस्थिती आहे ना की मला काहीच वाटत नाही. मला कितीतरी असे व्हिडिओ कोणाला मारतोय की अशी काही लोकांच्या मनातून निघून गेली आहे कायद्याच्या बाबतीत आणि सगळ्यांच्याच बाबतीत. करणं फार गरजेचं आहे. तर थोडेसे असे सेट होत नाहीत ना गोष्टी समाजामध्ये, Strictly अशा. Strictly होत नाही ना तोपर्यंत व्यक्त नाही. बरोबर. आणि काय दंडुके बसल्याशिवाय गोष्टी नाही सॉर्ट आउट होऊ शकत. कारण आता आपण कायद्याने कितीतरी वर्ष ते सगळं सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करू. लोकांमध्ये अजून तो वचक नाही आलाय. तो आता येईल ना हे याचा विचार कर. कायदे करणाऱ्यांची पण जबाबदारी आहे की त्यांनी कसे कायदे तयार करावे. बरोबर. कायदे करण्यासाठीच त्यांना निवडून दिलेलं आहे. आणि त्या जागी आहेत ते. मला आणि वाटतं आपण- कायदे आहेत, बरेच कायदे आहेत, पण त्या कायद्यांना अंमलमध्ये खूप जुनी आधी फिल्म येऊन गेली, गाणी गेली, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख मिळते, इंसाफ नाही मिळतं. केस का तारीख बंदच करा, डायरेक्ट संपलं. भाई हे निर्णय डिसिजन संपलं, चला निघा. कठोर शिक्षा एकदाच काय ती झाली पाहिजे. प्रश्नच नाही. बरोबर. कळलं, हे केलं संपवा. काहीतरी अशी शिक्षा असायला हवी त्यांना की पुढची 10 पिढी घाबरतील बरोबर. फॉलोचला. थँक्यू सो मच. छान वाटलं गप्पा मारून. आपण एक छोटासा रॅपिड फायर करूया जसं आपण लास्ट टाइम केला होता. ठीक आहे. प्रिया वर्सेस सायली, स्ट्रॉंग कोण आहे दोघींमध्ये? प्रिया वर्सेस सायली स्ट्रॉंग कशाच्या बाबतीत? नाही, जस्ट एक नॉर्मल आहे. दोघांमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग कोण वाटतं? प्रिया की सत्य ज्याच्या बाजूला आहे तो स्ट्रॉंग. जसं की एक नाव चूज करायचंय, प्रिया किंवा सायली? सायली. सत्यसालीच्या बाजूला हे लोकांना माहिती. तरी जर ऑन स्क्रीन म्हटलं तर सायली, ऑफ स्क्रीन म्हटलं तर तू मारामारी काय मी बोलतच नाही. म्हणशील तर सायलीच. कसं हा ते पण सांग आता कसं. त्याला चांगले फटके बसलेत त्याचे. चांगले. याचं पण बसलो. प्रियाने एवढं नाही मारले त्याला, सायलीने जास्त मारला. बघ तो अजून असं करतो. बिचारा. मी काय इक्वली मार खाल्लाय. तुला चावतो का काहीतरी वाटतंय रे. आपण उभे राहू आता. तुम्ही उभे राहा. आता खूप झालं. ठीक आहे. या फक्त या माणसामुळे आम्ही इथे बसलो होतो. सीन मध्ये इतका वेळ उभे होतो आम्ही, म्हणलं आता इथे तरी बसूया. पिक्चर आहे. रिव्हेंज और फॉरगिव्हनेस काय निवडाल? जशी देव तशी पूजा. रिव्हेंज और फॉरगिव्हनेस असं होतं. फॉरगिव्ह
टिल द टाइम ओके द पर्सन लर्न्स फ्रॉम इट. इफ नॉट, टेक रिव्हेंज. ओके रिव्हेंज. तू सांग. फॉरगिव्ह करून रिव्हेंज. नाही मला चेंज करायचं. हा येस 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 रिव्हेंज पण नाही, फॉरगिव्हनेस पण, इग्नोरन्स. डायरेक्ट. इग्नोरन्स बऱ्याच बाबतीत पॉसिबल नसतात कधी कधी, कारण आपल्या फॅमिलीचीच व्यक्ती असेल मग त्याला इग्नोर करू शकत नाही. मग रिव्हेंज पण Revenge. बेटर चॉईस. पण आधी मला वाटतं आधी आम्ही तो काय करतो याच्यावर डिपेंड काही केलं होतं. पण आता प्रिया, नाही, नाही, प्रिया, इथं तू भांडण आपण लावून याच्या दिलं आधीच्या विषयात- नाही मी क्वेश्चन केला ऐक ना, होता. आपण असं म्हणू की ज्या माणसाने आता आपण रेपच्या बद्दल बोलतो हो. त्याला फॉरगिव्हनेस नाही. नाही. म्हणून डिपेंड करतो की काय रिव्हेंज रिव्हेंज जरी केलं तू, तर समोरचा माणूस लॉ मध्ये अडक. रिव्हेंज पण वेगळ्या पद्धतीचं आहे ना. कसं law आहे? कायद्याच्या चौकटीत राहून जर तू रिव्हेंज घेतलास तर तेच म्हटलं आपण की तारीख पे तारीख न करता डायरेक्ट अशी मॅटर तर सिरियस करून टाकले ना. आता आहे ना, आता ते वारंवार तिथे येत राहणार. द्यायला लागले. ठीक आहे. वन वर्ड फॉर प्रिया नाव, म्हणजे आत्ताच्या प्रियाच्या सिच्युएशनला एखाद शब्द. सिच्युएशन बीप बीप बीप. आत्ताच्या सिच्युएशनला एक शब्द बोलायचंय प्रियाच्या. तू माझ्याकडे तर माहिती नाही. तुम्ही पण तू पहिला आहेस ना म्हणून अरे नाही, असं मी विचार आणि तू लेखक आहेस म्हणून आधी तुझं उत्तर आलं की आम्ही त्यामध्ये काहीतरी विचार काहीतरी चांगलं उत्तर देणं अपेक्षित आहे म्हणून तिघांकडून पण एक एक शब्द. करू. आता मी एकालाच नाही केलं, मी तिघांना पण बोललीये. लवकर रॅपिड फायर आहे हा. हडळ. तू आता सांग, अभि तुझ्यावरती नाही. रॅपिड फायर आहे हा. रॅपिड फायर मी मगाशीच बोलली आपण रॅपिड फायर खेळतोय. लवकर. हर्षिल चैतन्यचा आन्सर. अच्छा. महंत खोटारी. महंत. वन वर्ड फॉर सायली आत्ताच्या सिच्युएशन होती. तिघांनी पण, इथे पण तिघांनी. यार सायली म्हटलं की ती समोर येते. पण सायली सायलीसाठी ना. रॅपिड फायर आहे. रॅपिड फायर आहे. पटापट मला पटापट. समजत नाही रे काही. फॅक्ट्स फॅक्ट्स चालायचं. आता तुझी डाई. सुकरा. बघ ना, तू पुढी आहे ना. इथं चाललंय. एवढा तो पुढी आहे ना. खायचं. तू पुढी आहे ना. कारण बरं. सगळं झाल्यावरती मला जेवण हवं. सगळे सुरू असताना कुल्फीवाल्याकडे बघत होता कुठे चाललाय म्हणून तो. पण ते- गेला तो. नाही असं ना. कुठे जातो? त्याचं पुढी आहे ना. तो बरोबर. म्हणला, त्याच्याकडे 5च कुल्फी आहेत. अरे पण लगेच थांबा मग जाऊन घेऊन. आपण नंतर करू. हा, पुढे. नाही झालं. झालं येस. झालं. अरे बाबा थँक्यू सो मच. वा, वा, वा. फक्त जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? मी तुम्हाला हेच सांगू की तुम्ही ज्या क्षणाची वाट बघत होता, ठरलं तर मग तुमचा जो आवडता कार्यक्रम आहे त्यात तुम्हाला जे बघायचं होतं ते आता लवकरच मला बघायला मिळणार आहे. सो एकही एपिसोड सोडू नका. आणि हे दोघे जे काही करतायत आत्ता एक्सप्रेशन्स मध्ये पण तेही बघा, तेही याच्यावर इग्नोर करू नका. कारण ना हा एक खूप चांगला मित्र आहे आणि हा एक चांगला भाऊ आहे. आणि आतमध्ये जे घडतंय ते वाव वाव आहे. वा 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 वा. मला आवडेल असा पॉइंट आलाय सिरियल मध्ये, त्यामुळे ते एपिसोड तर नक्कीच मिस करू नका. खूपच भारी आहे. हे दोघं जे म्हणाले ते कॉपी पेस्ट. अरे So भाई. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम. ठरलं तर मग सोमवार ते शुक्रवार पावणे 9:30. 9:30 ते 9:30 आणि शनिवार रविवार 8:30 ते 9 फक्त तुमच्या स्टार प्रवाह.